नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकताच संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026चा प्रिलिम्सचा रिझल्ट लागलाय आणि मला माहित आहे अपेक्षेपेक्षा हे आकडे जरा थोडेसे मोठे वाटतात. जे मला लोक पर्सनली भेटली होती की ज्यांच्यासोबत माझं फोन, मेसेज आणि कॉलवरून बोलणं झालं होतं, तर त्यांना मी सांगितलं होतं की गेल्या कट ऑफपेक्षा एखादा दुसरा मार्क वाढू शकतो आणि हे तसंच झालेलं आहे. नक्कीच पेपर थोडासा अवघड होता, परंतु काही विषयात मुलांना जास्तीचे मार्क्स आपल्याला आलेले दिसतात. त्याच्यामुळं हा कट ऑफ थोडासा वाढलाय. ओके. आता आपण काय करायला पाहिजे मी थोडक्यात सांगणार आहे. मला माहित आहे की आता जर का मी जास्त बोलत बसलो तर थोडंसं जास्त होईल. त्याच्यामुळे मी कमी बोलणार आहे आणि जे काही थोडंसं बोलीन तर त्याच्यातनं नक्कीच तुम्हाला थोडीशी एनर्जी भेटेल, थोडंसं बूस्ट अप झाल्यासारखं होईल आणि पुन्हा एकदा तुम्ही नव्या दमानं, नव्या एनर्जीनं अभ्यासाला लागू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 महिन्याचा तुम्हाला खूप मोठा कालावधी मिळालेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं 5 महिने आहेत, मी पुढच्या महिन्यात करीन, त्याच्या पुढच्या महिन्यात करीन, असं काहीही डोक्यात ठेवू नका. 5 महिने ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला लागाल, हा कालावधी तुम्हाला कमी वाटू शकतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे 5 महिन्याचा सदुपयोग झाला पाहिजे. 5 महिन्यात एक-एक विषय करत बसू नका. 5 महिन्यात 5 विषयाची कमीत कमी 10 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. असा काहीतरी तुमचा प्लॅन तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाता, त्यावेळेस तुम्हाला मराठी इंग्लिशवरती काम करायचं असतं. म्हणजेच तुमचा पेपर 1 की ज्याला आपण लँग्वेजचा पेपर म्हणतो. बरोबर? मराठी इंग्लिश आहे, 100 मार्काचा पेपर आहे. या पेपर म्हणजे हा जो पेपर आहे, हा पेपर मेन्सच्या दृष्टीने गेम चेंजर आहे. म्हणजे ह्याच्यात किती मार्क येऊ शकतात? तर याच्यामध्ये आत्ता आमच्याकडचा टॉपर आहे 84 मार्काचा, की जी ग्रुप बी ची मेन्स झाली आहे. तर एवढे मार्क पडू शकतात, जर का अभ्यास केला तर. दुसरा पेपर आहे जीएसचा. ओके. हा 100 प्रश्नांचा प्रश्न आहे. 100 प्रश्नांचा पेपर आहे जीएस2 चा. आता याच्यामध्ये गेम चेंजर 2 आहेत. एक आहे मॅथ्स आणि रिझनिंग आणि दुसरा आहे करंट अफेअर्स. ओके. हे तुम्हाला करायचंच आहे. हे दोन विषय जे आहेत तर ते सध्या कंटिन्यू ठेवा. पण त्याच्या अगोदर माझं सगळ्यांना मत हे आहे, पहिल्यांदा पेपर 1 बद्दल थोडंसं काम करा. कमीत कमी ह्या 2 विषयाचे पी-वाय-क्यू तरी तुम्ही पाहून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे नक्की 2011 पासून म्हणजे जेवढं तुम्हाला मागे जाता येईल तेवढं मागे जावा. कारण काय सांगतो तुम्हाला, म्हणजे 1997 ला ग्रामर वेगळं होतं आणि 2026 ला ग्रामर वेगळं आहे. असं तर काय होणार नाही मराठी इंग्लिशच्या बाबतीत. त्यावेळेला तेच नियम होते, आता तेच नियम आहेत किंवा ग्रामर बदलले वर्षानुसार असं तर काय होणार नाही. त्याच्यामुळं ह्या पेपर 1 लँग्वेजचे पी-वाय-क्यू जे आहेत तर ते व्यवस्थितपणे करून बघा पुढच्या 15-1 दिवसात. आणि मग जर का तुम्हाला असं वाटलं की याच्याबद्दल मला बॅच लावायची गरज आहे, तर मग बॅच लावा. शक्यतो पी-वाय-क्यू वरून तुम्हाला त्या विषयाचा आवाका समजेल. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर त्यावेळेस 2 गोष्टी करायच्या. कुठल्या 2 गोष्टी? एक, सपोज फॉर एक्झाम्पल मराठीचा पेपर आहे. ओके. आता मराठीचे फॉर एक्झाम्पल याचे 20 टॉपिक आहेत. हे फॉर एक्झाम्पल सांगतोय. 20 मधले तुम्हाला 15 सोपे जात आहेत. ओके. आणि 5 अवघड जात आहेत. तर हे सेग्रिगेशन तुम्हाला कुठून करता येईल? ज्यावेळेस तुम्ही मराठीचे पी-वाय-क्यू कराल. ओके. आलं लक्षात? तर आता हे 15 सोपे जात आहेत तर याला कमी वेळ द्यायचा. बरोबर? आणि 5 अवघड जात आहेत तर याला थोडासा जास्त वेळ द्यायचा. मी तुम्हाला इथं इग्नोर करा अजिबात नाही म्हणत. मी फक्त वेळ किती द्यायचा ते सांगतोय. हे सोपे आहेत. बरोबर? हे अवघड आहे. ओके. याला थोडासा कमी वेळ देतोय. हे सोपंच एक्स्ट्रा स्ट्रॉंग होईल की नाही? होईल. आणि याला जास्त वेळ दिला तर हे सोपं होईल की नाही? होईल. याच्यावरती 10 प्रश्न विचारले तर 10 पैकी 10 तुमच्या बरोबरच येणार आहेत. याच्यावरती 10 प्रश्न विचारले, अभ्यास केल्यानंतर 5 तर बरोबर येतील. येतील का? येतील. तर हे असं सेग्रिगेशन करा. नेहमी मी सांगतो अभ्यास करत असताना अभ्यास सोपा कसा होईल याच्यावरती जास्त काम करणं गरजेचं असतं. आणि हेच असं शेड्यूल इंग्लिशला तुम्हाला लागू करता येईल. पहिल्यांदा पी-वाय-क्यू बघा. पी-वाय-क्यू मधले कोणते टॉपिक तुम्हाला सोपे वाटतात ते बाजूला काढा. कोणते टॉपिक अवघड वाटतात ते बाजूला काढा. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला घ्याल किंवा बॅचला जाल, क्लासला जाल, लेक्चरला जाल, त्यावेळेला जे सोपं वाटतंय त्याच्यातलं एखादं लेक्चर बंक झालं तरी चालेल. करू नका झालं तरी म्हणतोय इमर्जन्सी असेल तर. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इमर्जन्सी एकदाच येते. कधी? रिझल्ट लागल्यानंतर. ऐनवेळी आपल्याकडे इमर्जन्सी नावाचा प्रश्न नसतो. बरोबर? आणि मग जे अवघड आहे त्याला तुम्ही जास्त वेळ द्याल. मराठी आणि इंग्लिशचं हे आहे. पी-वाय-क्यू बघितल्याशिवाय कुठलंही लेक्चर, कुठलीही बॅच, कुठलाही क्लास लावू नका. म्हणजे माझं मत ज्यांना पटतं त्यांनी हे करा. आणि ज्यांना असं वाटतं की नाही, नाही मी पहिल्यांदा बॅच करीन आणि मग पी-वाय-क्यू करीन. त्यावेळेस तुम्ही कुठल्यातरी लेक्चरला जाता. त्या लेक्चर म्हणजे डिमांड जर का समजून घ्यायची असेल तर काहीतरी बेस तुम्ही केला पाहिजे. येते का लक्षात? तर तो बेस म्हणजे तुमच्यासाठी पी-वाय-क्यू आहेत, आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत. तर ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मराठी इंग्लिशच्या बाबतीत चांगली तयारी करून ठेवा. इथं मार्क्स पडतात. जर का तुम्ही अभ्यास केला तर पेपर 1 तुम्हाला मार्क्स देऊ शकतो. पेपर 1 ला जर का चांगले मार्क्स असतील तर समजायचं तुम्ही फायनल लिस्टमध्ये असू शकता. बरोबर? हे पेपर 1च्या बाजूने आपण बोललेलो आहे. पी-वाय-क्यू आयोगाचे 2026 मधले मेन्सचे पेपर बघा, म्हणजे गट ब मुख्य परीक्षेचा पेपर एकदा न विसरता बघा.
12 जुलैला गट क चा मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे तोही बघा. या 2 पेपरवरून डिसेंबरमध्ये जो गट ब चा मेन्सचा पेपर होईल तर तो कसा असू शकतो याची एक तुम्हाला बेसिक आयडिया येऊ शकते लँग्वेजच्या बाबतीत, बरोबर. आता पुढे बघूया जीएसच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल. आता जीएसचा किती जरी अभ्यास केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील असं काही सांगता येत नाही. म्हणजे आता 2025चा जो मेन्सचा पेपर झाला गट ब चा तर तिथं आमच्याकडचा हायेस्ट आहे 59. किती 59 म्हणजे 59 क्वेश्चन बरोबर आहेत. पेपर लेंदी होता, अवघड होता, तरी सुद्धा 59 एवढा हायेस्ट आलेला आहे. म्हणजे काही लोकांचे 65 आहेत, काही लोकांचे 70 जाऊ शकतो, पण 100 पैकी 100 नाही येणार, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही जीएसचा अभ्यास करता तर मॅथ्स अँड रिझनिंग आणि करंट अफेअर्स पुन्हा हे 2 सब्जेक्ट गेम चेंजर आहेत. मॅथ्सचे 22 प्रश्न, करंटचे 10 प्रश्न, म्हणजे हे टोटल झाले 32. 100 पैकी 32 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. याचा अर्थ 32% पेपर हा तुमचा 2 विषयावरती सेट होणार आहे. त्यामुळे हे 2 विषय तुमचे व्यवस्थित पाहिजेत. मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. नुसते लेक्चर बघून, युट्यूबला व्हिडिओ बघून असं काही होत नसतं. प्रॉपर जर का तुम्ही याची प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला मॅथ्स रिझनिंगमध्ये मार्क येऊ शकतात, अन्यथा मार्क्स येणार नाहीत. करंट अफेअर्स थोडंसं आयोग चौकट सोडली आहे. कारण जर का 26च्या एक्झामला 23-24 करंट अफेअर्स असेल तर तेवढ्या लांब जायचं का? तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही जायचं. कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत जास्त 1.5 वर्षापर्यंत करंट अफेअर्स करा. त्याच्या मागे जर का विचारलं तर ते तुक्के मारूनच बरोबर येईल. अभ्यास तिथपर्यंत आपण करंट अफेअर्सचा करूच शकत नाही आणि ते करंट अफेअर्स म्हणून कन्सिडरच केलं जाणार नाही. त्याच्यामुळे तो विषय तुम्ही सोडून देणं अपेक्षित आहे. करंट अफेअर्ससाठी मल्टिपल सोर्स ठेवण्यापेक्षा एकच सोर्स मल्टिपल टाइम रिवाइज करा, रीड करा आणि त्याचं रिव्हिजन करा. आलं लक्षात. बाकी काही नॉन कन्व्हेन्शनल विषय आहेत की ज्याचा अभ्यास फक्त मेन्सलाच असतो. त्याच्यामध्ये आहेत, पहिला विषय आहे कायदे. 2 कायदे आहेत, एक आरटीआय म्हणजेच माहितीचा अधिकार आणि दुसरा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदे. दुसरा आहे टेक, त्याच्यामध्ये तुमचं रिमोट सेन्सिंग आहे, जीआयएस, जीपीएस आहे, हे सगळे गोष्टी आहेत, हे टेकच्या बाजूने आहे. आणि तिसरा विषय आहे एन्व्हायरमेंट. आता हे कशात कन्सिडर केलं जाते एन्व्हायरमेंट जे आहे तर हे तुमचं जॉग्राफीमध्ये कन्सिडर केलं जातं. आता जर का पाहिलं या मेन्सला 6 प्रश्न होते की जे आतापर्यंतचे एन्व्हायरमेंटवरचे हायेस्ट क्वेश्चन होते. एमपीसीने 4-5 क्वेश्चन विचारलेत. म्हणजे जॉग्राफीचे 10 क्वेश्चन आहेत त्याच्यातले 4-5 क्वेश्चन एन्व्हायरमेंटचे असतात. परंतु हे 6 क्वेश्चन त्यांनी यावर्षी विचारून अगदी एक टार्गेटच सेट केलं की बाबा 6 पर्यंत आम्ही जाऊ शकतो. आणि ते क्वेश्चन सोप्या लेवलचे नव्हते, ते क्वेश्चन अवघड लेवलचे होते. याची तुम्हाला आयडिया आली असेल. तर याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवत चला. आणि बाकी जीएसच्या बाजूने जे प्रिलिम्सला केलं होतं तेच करायचंय. मी नेहमी तुम्हाला म्हणतो प्रिलिमपेक्षा मेन सोपी आहे. याचं कारण काय, मेन्सला त्यांनी सिलेबस डिकोड केलेला आहे की जो प्रिलिम्सला नाही. मेन्सला तेवढंच करायचं आहे, त्याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारत नाही, पण ते डेप्थ मध्ये करायचं आहे, प्रॉपर करायचं आहे आणि अभ्यासाच्या किंवा आयोगाच्या चौकटीला धरून करायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मेन्स थोडीशी सोपी असते. पेपर जरी लेंदी आला, अवघड आला तर तुम्ही त्या चौकटीत अभ्यास केला तर तुम्ही क्रॅक करू शकता. आलं लक्षात. बाकी अभ्यासाच्या बाजूने तर आपण बोलतच राहतोय, परंतु मला असं वाटतंय की परिस्थिती जर का बिकट असेल तर तुम्ही त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तेवढं चिवटपणे टिकून राहणं गरजेचं असतं आणि तर मग तुम्ही जिंकाल, एवढं लक्षात ठेवा. बाकी अभ्यास तुम्ही करताय, तुमच्या शेजारचा करतोय, सगळीच लोक अभ्यास करतायत. फक्त मग अभ्यास सोपा करून जर का तुम्ही त्याच्यासोबत डील करण्याचा प्रयत्न केला तर मग कुठेतरी तुम्ही लढाई जिंकू शकता. लक्षात ठेवा, जे मेन्सला क्वालिफाय नाही झाले त्यांच्यासाठी, म्हणजे जे ग्रुप सी ला क्वालिफाय नाही आहेत, ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नाही आहे, तर त्यांच्यासाठी 2027 मध्ये एक्झाम आहे. त्यामुळे हा खूप मोठा टाइम स्पॅन आहे. तर तुम्ही मेन्स करायला पाहिजे. जे ग्रुप सीच्या प्रिलिम्सला क्वालिफाय आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे, तर त्यांनी आता डेडिकेटली ग्रुप सीची तयारी करायला पाहिजे. ज्यांची ग्रुप सीची मेन्स आहे की जे 12 जुलैला होणार आहे, त्यांनी मेन्स दिल्यानंतर ग्रुप सीची प्रिलिम्स आणि जर का तुम्ही बीच्या मेन्सला क्वालिफाय झाला असाल तर ग्रुप बीची मेन्स, याच्यामध्ये जे कॉमन आहेत ते सब्जेक्ट बाजूला काढा आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून चला. ओके. आता जे 27 साठी प्रिपरेशन करणार आहेत ग्रुप बी साठी, तर त्यांनी पहिल्यांदा मेन्स केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण पुढच्या वर्षी जर जसं आयोगाने सांगितले की 2-3 प्रिलिम्स होतील आणि एकच मेन्स असेल, तर का एकच मेन्स असेल तर तुमच्यासाठी टार्गेट मेन्स राहणार आहे, ऑब्स्टॅकल मेन्स राहणार आहे, ना की प्रिलिम. कारण महिन्यात 2 महिन्यात 2-3 प्रिलिम्स झाल्या, कुठली तरी एका प्रिलिम्सला आपण पासच होऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. त्याच्यामुळे मेन्स मधला मराठी, इंग्लिश हे नॉन कन्व्हेन्शनल 3 गोष्टी सांगितल्या, याच्यावरती लक्ष देणं. मॅथ्स, रिझनिंग, सायन्स, इकॉनॉमिक हे जर का जमत नसेल, याचे क्लास करायचे का, याचे लेक्चर करायचे का, याच्या बॅचेस करायचे का, ते आत्ताच ठरवा. त्याच्या अगोदर बेस म्हणून कमीत कमी स्टेट बोर्डची पुस्तकं, कमीत कमी आयोगाचा सिलेबस आणि त्यातल्या त्यात कमीत कमी आयोगाचे पीवायक्यू तरी बघून जावा. मग तुम्हाला कळेल की मला काय जमतंय आणि काय जमणार नाही. बाकी अभ्यासाच्या बाजूने मी आहे.
आमची सगळी टीम तुमच्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून या लढाईमध्ये निकाल तुमच्या बाजूने राहील. बाकी नेहमीच मी सांगतो तेच अजून एकदा मी तुम्हाला हक्काने सांगेन, ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत जेवढं शांत डोक्याने तुम्ही डील कराल तेवढं तुम्ही त्या कट ऑफच्या सीमारेषेच्या पलीकडे जाल. टेन्शन घेतलं तर हे डोक्यावर बसेल आणि एकदा जर का टेन्शन डोक्यावर बसलं तर मग तुमचा अभ्यास होत नाही, स्वतःला मॅनेज करता येत नाही. एमपीएससी 2 गोष्टी मागते. काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि दुसरं स्वतःला एका टाइम फ्रेममध्ये बसवायला लागतं. या जर का 2 गोष्टी तुम्हाला जमल्या तर समजायचं तुमचा रिझल्ट 101% येणार आहे. ओके. बाकी काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तिथं कमेंट करा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. आपलं एक टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याची एक मी तुम्हाला लिंक देतो की जेणेकरून तिथून आपण कनेक्ट होऊ शकू. ओके. तर त्या एकच मिनिट मला लिंक देतो. @quality बाय वैभव शिवडे. ओके. अशीच सेम लिंक आहे, ही तुम्ही टेलिग्रामला टाका. आता टेलिग्राम फुल फोर्सने पुन्हा एकदा सुरू झाले. बाकी मी त्याच्यावरती तुम्हाला बरीचशी माहिती देत राहतो, लेक्चरची तिकडे अपलोड करत राहतो. तर हा टेलिग्राम चॅनल तुम्ही न विसरता जॉईन करा. इतर अपडेट्स किंवा इतर डिटेल्स मी तुम्हाला तिथं पोस्ट करून देतोय. ओके. जास्त टेन्शन नका घेऊ. हां, टेन्शन घेऊन काहीच कोणाचं चांगलं नाही होणार. त्यामुळं एकदम कूल आणि चिल राहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करत राहावा. म्हणजे तुम्ही म्हणणार सर तुम्हीच सांगितलं टेन्शन घेऊ नका, जरा थोडंसं फिरून येतो, पाऊस पडायला लागलाय, वातावरण थोडं रोमॅन्टिक आहे. या रोमॅन्टिक बरोबरच अभ्यासाबद्दल रोमॅन्टिक व्हा जरा. खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतील. ओके. थँक सो मच. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया.